नमो बुद्धाय. मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात पाहिले गौतमांची तपस्या किती कठोर होती आणि तब्बल 6 वर्षांनी सिद्धार्थ गौतमांनी त्या तपस्येचा त्याग केला. मित्रांनो, आपण मुख्य भाग 3 हा यशस्वीपणे पूर्ण केला आणि आज त्या समोरील भाग 4 ज्ञान प्राप्ती आणि मार्गाची दृष्टी, त्यातील उपभाग 1 नव्या प्रकाशासाठी ध्यान साधना. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. पण त्यापूर्वी मित्रांनो, आजचा प्रश्न असा आहे की गौतमांनी आपले अन्नाचे पात्र कोणत्या नदीत फेकून दिले? मित्रांनो, उत्तर नक्की द्या. आणि आता आजचे वाचन. उपभाग 1 नव्या प्रकाशासाठी ध्यान साधना. जेवण करून ताजेतवाने झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांना दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्यांना अर्थातच वाईट वाटले, परंतु वैफल्याने मात्र सिद्धार्थांना स्पर्शही केला नाही. यथोचित मार्ग सापडेल असा त्यांना विश्वास होता. त्यांचा विश्वास एवढा वाढला की सुजातेने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री त्यांना 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा आपल्याला खात्रीने बोधी होणार असा त्यांनी त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजातेच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून ते म्हणाले, जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. आशा आणि दृढ संकल्प यांनी युक्त होऊन त्यांनी उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास ते गयेच्या मार्गाला लागले. तेथे त्यांनी एक पिंपळाचा वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला. 4ही दिशांचा विचार केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण चित्तमल्लाच्या विनाशासाठी मोठमोठ्या ऋषींनी नेहमी याच दिशेला निवडले होते. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसले. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले, माझी कातडी, स्नायू आणि हाडे जरी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान बोधी प्राप्त झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेल्या गौतमाच्या दर्शनामुळे जागरूक झाले. सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञान प्राप्ती निश्चित होणार अशी त्यांना खात्री पटली व त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपण नक्कीच बुद्ध होणार. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशातील पक्षी देखील आपल्याला आनंदाने वंदन करीत आहेत, कारण आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी देखील आपण नक्कीच बुद्ध होणार. चिंतनासाठी ते जेव्हा बसले तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना शास्त्रामध्ये मारपुत्र असे म्हटले आहे, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. माराची ही मुले आपल्याला पराभूत करून आपला हेतू निष्फळ करतील की काय अशी गौतमांना भीती वाटली. दृष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्यांना माहिती होते. म्हणून आपले सगळे धैर्य एकवटून ते माराला म्हणाले, हे मार, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे आणि माझ्यामध्ये प्रज्ञा आहे. हे मार, हे दृष्ट वासनांनो,
माझा पराभव कसा करू शकाल? कदाचित नद्यांचे प्रवाह वाऱ्यांमुळे कोरडे पडू शकतील, पण माझा निश्चय ढासळविणे तुम्हाला शक्य नाही. पराजित होऊन जिवंत राहण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमांच्या मनावर जबरदस्त आक्रमण केले होते. जेव्हा कावळ्याला कुठेही कसलाही गोड पदार्थ न आढळल्यामुळे तो निघून जातो, त्याचप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमांना सोडून दिले. उपभाग 2. ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न सिद्धार्थांनी गोळा केले होते. मनाला चलबिचल करणारे दृष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी अन्न सेवन केले व ते ताजेतवाने झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमांना 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहावे लागले. त्यांना अंतिम अवस्थेला पोहोचण्यासाठी 4 पायऱ्यांनी मार्गावर आक्रमण करून त्यांनी संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधानतेचा संयोग होती. त्यांच्या एकांतवासामुळे ही पहिली पायरी गाठण्यास त्यांना मदत झाली. दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यात एकाग्रतेची भर पडली. तिसऱ्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा व जागरूकता यांचा संयोग झाला. चौथ्या व शेवटच्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा आणि पवित्रतेचा संयोग झाला आणि त्याचप्रमाणे जागरूकतेचा आणि समचित्तेचा संयोग झाला. अशा प्रकारे जेव्हा त्यांचे चित्त एकाग्र झाले, जेव्हा ते पवित्र झाले, जेव्हा ते निर्दोष झाले, तेव्हा त्यात किंचितही डाग राहिला नाही. जेव्हा ते सुकोमल झाले, जेव्हा ते दक्ष झाले, जेव्हा त्यात दृढता आली, जेव्हा ते सर्वतः रागरहित झाले, जेव्हा त्यांची नजर एकमात्र उद्देशावरच होती, तेव्हा गौतमांनी आपले सर्व ध्यान त्या एकमात्र समस्येवर केंद्रित केले जी त्यांना हैराण करीत होती. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग काही अंशी प्रकाशमान झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले त्यांच्या समोर 2 समस्या होत्या. पहिली, जगामध्ये दुःख आहे आणि दुसरी ही की हे दुःख नाहीसे कसे करावे व मानव जातीला सुखी कसे करावे. याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अविद्येचा नाश होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग सापडला. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल